उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. मित्रांनो, जी लोक चांगली असतात त्यांचा मृत्यू लवकर का होतो? मनुष्याचा जन्म होण्यापूर्वीच त्या कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या त्याच्या भाग्यात लिहिल्या जातात आणि नंतर ते भाग्य कोणीही बदलू शकत नाही. स्वतः देव सुद्धा हे भाग्य बदलू शकत नाही. पूर्वीचे लोक त्यांचे पूर्ण आयुष्य म्हणजेच मानवाचा निर्धारित केलेले जितकं वय आहे ते वेळा पूर्ण जगायचे. म्हणजेच पूर्वी लोक 100 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष जीवन जगायचे. पण आता परिस्थिती बदलली आहे. आताचे लोक 70 ते 80 किंवा त्यापेक्षाही कमी आयुष्य जगताना दिसतायत. आणि हे सुद्धा आपण पाहिलेलं असेलच की जे लोक चांगले असतात त्यांचा मृत्यू लवकर होतो. होय मित्रांनो, तुम्ही इतर लोकांकडून किंवा तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांकडून हे ऐकलं असेलच की चांगल्या माणसांना देव त्यांच्या जवळ लवकर बोलावून घेतो. मित्रांनो, परंतु तुम्हाला हे माहित आहे का की असं का घडतं? शेवटी यामागचं कारण काय आहे? चांगली लोक वाईट लोकांच्या तुलनेत कमी आयुष्य का जगतात? तर मित्रांनो, आपण हा विषय चांगल्या प्रकारे समजून घेऊया. तुम्ही खूप साऱ्या लोकांच्या तोंडून ऐकलं असेल की तो चांगला माणूस होता आणि म्हणूनच देवाने त्याला लवकर बोलावले आहे. जर तो वाईट दुष्ट माणूस असता तर इतका लवकर गेला नसता. अनेक ग्रंथांमध्ये या विषयाचा वर्णन केला आहे. त्याच ग्रंथांच्या आधारे मी तुम्हाला माहिती देणार आहे की चांगल्या माणसांचा लवकर मृत्यू का होतो. तर त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ असे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. तर मित्रांनो, भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा एक ना एक दिवस मृत्यू हा निश्चित आहे. तो जन्म घेतो तो एके दिवशी नक्कीच मरतो. हे कटू सत्य आहे आणि प्रत्येक मनुष्याच्या भाग्यामध्ये या गोष्टी जन्माला यायच्या अगोदरपासूनच निर्धारित केलेल्या असतात. ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याचे जन्म कधी, केव्हा आणि कोणाच्या घरी होणार आहे. मित्रांनो, हे आपल्या हातात नाही की आपण जन्म आपल्या इच्छानुसार घ्यावे. जर असं असतं तर प्रत्येकाने श्रीमंताच्याच घरी जन्म घेतला असता. ही तर भाग्याची गोष्ट आहे आणि या भाग्याच्या मागे कर्म जोडले गेले आहे आणि त्याच कर्माच्या आधारे आपलं भाग्य बनतं. होय मित्रांनो, यासाठी कर्म चांगले करा. कर्म चांगले असतील तर अनेक जन्म आपल्याला चांगलंच भाग्य आपलं येईल. होय मित्रांनो, त्याच कर्माच्या आधारे आपलं भाग्य बनतं. दुसरी गोष्ट आहे मनुष्याचा विवाह कधी, कुठे आणि कोणासोबत होणार. कधी कधी तुम्ही हे पाहिले असेल की तुम्हाला विवाह कोण्या दुसऱ्या सोबत करायचा असतो आणि तुमचं लग्न कुठल्या तिसऱ्याच व्यक्तीसोबत होत असतं. हे सर्व विधी लिखितच असतं. तिसरी गोष्ट म्हणजे मनुष्याकडे धनसंपत्ती, रुपये, पैसा किती असतील. मेहनत तर सर्वच जण करतात. श्रीमंत तर प्रत्येकाला बनायचं असतं. पण काही लोक असे असतात ज्यांना ताबडतोब यश मिळतं तर काही लोक उशिरा यशस्वी बनतात. अशाच प्रकारे मेहनत करून काही लोक लवकरच श्रीमंत बनतात तर काही लोक तेवढीच मेहनत करून फक्त त्यांचा रोजचा खर्च चालू शकेल एवढंच धन कमवू शकतात. कधी कधी कोणाला आकस्मिक धनाची प्राप्ती होते तर कोणाला त्यांच्या वाडवडिलांची संपत्ती मिळते. मित्रांनो, पुढची गोष्ट की मनुष्य किती बुद्धिमान, किती विद्वान, किती ज्ञानी असेल. एक गुरु त्याच्या सर्व शिष्यांना सारखीच विद्या प्रदान करत असतो. परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो तो त्या विधीला लवकर ग्रहण करतो. परंतु जो कमी बुद्धिमान असतो तो त्याच्या बुद्धीनुसार कमी शिक्षेला ग्रहण करतो. देवाने सर्व मनुष्यांना एक सारखेच बनवलेले आहे. सर्वांची शरीर रचना एक सारखीच आहे. एक डोकं, 2 डोळे, 1 लाख, 1-2 विचार करण्यासाठी एक मेंदू. प्रत्येक गोष्टी सगळ्यांच्या सारख्या आहेत. यामध्ये बुद्धी सुद्धा आहे. या जगामध्ये कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी. काही लोक मूर्खांच्या श्रेणीत सुद्धा येतात. मित्रांनो, मनुष्याचा मृत्यू कधी होईल हे आणि कुठे होईल हे सांगता येत नाही. मनुष्याचा मृत्यू हा त्याच्या जन्म घेण्यापूर्वीच त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेला असतो.
तर या 5 गोष्टी मनुष्याने जन्म घेण्यापूर्वीच देवाने मनुष्यासाठी बनवलेल्या आणि ठरवलेल्या असतात आणि या गोष्टी अटळ आहेत. या गोष्टींना कोणीही बदलू शकत नाही. भाग्य बनतो कर्मापासून, त्यामुळे कर्म प्रधान आहे आणि मागील जन्माच्या आधारावरच आपलं भाग्य बनत असतं. कर्म आणि भाग्य आपण नीट समजून घेऊया. होय मित्रांनो, जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या 2 मित्रांना तुम्ही शेअर करा. मित्रांनो, एक विद्यार्थी असतो. तो विद्यार्थी परीक्षा देतो. तो विद्यार्थी प्रश्नांची उत्तरं ज्याप्रमाणे लिहितो त्याच प्रकारे शिक्षक त्याला गुण देत असतात. येथे परीक्षार्थी एक कर्मणी आहे जो त्यांचं कर्म करत आहे आणि शिक्षक विधाता आहे जो त्या विद्यार्थ्याला त्याच्या कर्मानुसार गुण देत आहे. अर्थातच त्याच्या कर्मानुसार त्याचं भाग्य लिहित आहे. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला या उदाहरणाद्वारे कर्म आणि भाग्यामधील फरक समजला आहे. कर्मानेच भाग्याची उत्पत्ती होते. अनेक ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये याबद्दल वर्णन केले आहे की मागच्या जन्मात केलेल्या कर्मानुसारच या जन्मात आपल्याला त्याचे फळ मिळत असते. काही कर्माची फळं इतिहास जन्मात मिळतात, परंतु ज्याप्रमाणे एखादं पात्र जर छोटं असेल आणि त्याप्रमाणे भरणारी वस्तू ही जास्त असेल तर त्या वस्तूला दुसऱ्या पात्रात भरले जाते. त्याचप्रमाणे मनुष्याचे जर आयुष्य कमी असेल आणि त्याचे पाप पुण्य जास्त असतील तर देव त्या पाप पुण्याचा फळ त्याला पुढच्या जन्मात देत असतो. मनुष्य कर्म करण्यासाठी फक्त स्वतंत्र आहे. बाकी कर्मांचे फळ देव त्याला देत असतो. चांगले कर्म चांगल्या भाग्याला बनवतात. अर्थातच चांगले कर्म चांगल्या भाग्याचे निर्माण करत असते. म्हणूनच मनुष्याने नेहमी चांगले कर्म करत राहिले पाहिजे. त्याचे फळ नक्कीच चांगले मिळत असते, जेणे की त्यांचे भाग्य चांगले बनेल आणि त्यांच्या जीवनात नेहमी सुख, समाधान, समृद्धी असेल. कारण जर मनुष्याने वाईट कर्म केले तर त्या वाईट कर्मामुळे त्याचा भाग्य हे वाईटच बनेल आणि दुर्भाग्यशाली मनुष्याचे जीवन हे नरकास मानत असते. अनेक कष्ट आणि त्रास सहन त्याला करावे लागते. ज्या प्रकारे तुम्ही बियाणे पेराल त्या प्रकारेच तुम्हाला फळे मिळणार आहे. जर तुम्ही एखादं फुलझाड किंवा फळझाड लावलं तर त्यापासून तुम्हाला फुले किंवा फळच मिळणार, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही एखादं काटेरी वृक्ष लावलं तर त्यापासून तुम्हाला त्रास देणारी काटेरी वृक्षच मिळणार आहेत. त्या वृक्षापासून तुम्हाला सावली तर मिळेल, परंतु शरीराला त्रास देणारी काटे सुद्धा त्या झाडापासून तुम्हाला मिळतील. त्याचप्रमाणे वाईट कृत्य, वाईट कर्म, वाईट कामे ही थोड्या वेळासाठी सुख देतील, परंतु त्या वाईट कर्माचे फळाने जे नंतर मिळतं ते फळ मनुष्याच्या अधोगतीचं, मनुष्याच्या नाशाचे कारण बनतं. त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा. कर्म चांगले असतील तर भगवंतासाठी अशक्य असे काहीच नाही. भगवंत सर्व काही तुम्हाला प्रदान करील. तुम्ही मागच्या जन्मी केलेले कर्म तुम्हाला अनेक पीडा देत असतात. त्यामुळे देवाने ज्याला जितके जीवन दिले आहे तो तेवढेच आयुष्य जगतो. जो जितक्या दिवसासाठी आला आहे तो या पृथ्वीवर तेवढ्या दिवसांसाठीच राहतो. कोणत्या गोष्टींचा अभिमान करायचा, कोणत्या गोष्टींचा घमंड करायचा. रुपया, पैसा, सौंदर्य, धन, संपत्ती या आज आहेत तर उद्या नाहीत. राजापासून रंक बनवण्यास वेळ लागत नाही. देवाच्या मर्जीशिवाय झाडाचे एक पान सुद्धा हलत नाही. आणि म्हणूनच ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की मनुष्य ही धरती सोडून कधी निघून जाईल कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे मनुष्य जेव्हापर्यंत या पृथ्वीवर आहे त्याने देवाची भक्ती करत राहायला हवी आणि चांगले कर्म करत राहायला पाहिजे. परोपकार, दान धर्म करत राहायला हवे, ज्यामुळे माणसाचं कल्याण होईल. चला तर आता आपण हे सुद्धा जाणून घेऊया की चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो. तर कुठल्याही चांगल्या व्यक्तीला देव कुठल्या तरी चांगल्या हेतूने या पृथ्वीवर पाठवत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होतो तेव्हा देव त्याला पुन्हा त्याच्या जवळ बोलावून घेतो. कारण तो व्यक्ती देवाच्या हृदयात, देवाच्या जवळ असतो, लाडका असतो, प्रिय असतो. तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की तो व्यक्ती देवाचा प्रिय देवाला मुळीच वाटत नाही की त्याचा प्रिय व्यक्ती त्या मायानगरीत राहून एखादं पाप करावं, ज्यामुळे त्या पापाची शिक्षा त्याला भोगावी लागेल. एकंदरीत म्हणायचं झालं तर चांगल्या लोकांचा मृत्यू त्यांच्या चांगल्या कर्मामुळेच लवकर होत असतो. कधी तुम्ही हे ऐकलं असेल की एखादा असा व्यक्ती आहे ज्याला कधीच आजार नव्हता, कुठलाही त्रास नव्हता, तो त्याच्या आयुष्यात खूप सुखी आनंदी होता आणि रात्री आनंदाने त्याने जेवण केले आणि जेवण करून रात्री तो झोपला आणि सकाळी तो उठलाच नाही, किंवा तो 5 मिनिटापूर्वी बोलतो
आणि तो नंतर देवाघरी जातो. कुठल्याही आजाराशिवाय, कुठल्याही त्रासाशिवाय त्याचा मृत्यू होतो. मग अशा वेळी लोक म्हणतात की किती पुण्यवान व्यक्ती आहे, ज्याला देवाने एवढे सुखद मृत्यू दिले, एवढे सोपे मृत्यू दिले, त्याला कोणताही आजार दिला नाही किंवा कोणतेही त्रास, कोणतेही कष्ट दिलं नाही. पुराणांमध्ये असं सांगण्यात आलं आहे की मृत्यूच्या वेळी मनुष्याला जी पीडा होते ती एकदा 100 विंचू चावल्याने जेवढी होते त्यापेक्षाही अधिक होते आणि इतका त्रास सहन करून मनुष्याचा मृत्यू होत असतो. या कलियुगामध्ये सर्व काही विपरीतच होत आहे, म्हणजे सर्व काही उलटे होत आहे. असं दाता घरी बसतो, म्हणजे जो दान धर्म करणार आहे तो गरीब असतो आणि जो लोभी आहे तो धनिक असतो. जो पापी आहे तो दीर्घायुष्य असतो, अर्थातच पापी व्यक्तीचं आयुष्य जास्त असतं. आणि जो सत्पुरुष आहे, जे चांगले मनुष्य आहे, चांगले कर्म करत आहे, त्याचं आयुष्य कमी होत आहे. मित्रांनो, कलियुगामध्ये हे सर्व लक्षण सांगण्यात आले आहे. जे लोक असे म्हणतात की मनुष्य मेल्यानंतर रिकाम्या हातानेच जातो, तर हे सत्य नाही. मनुष्य मेल्यानंतर त्याच्या सोबत या 3 गोष्टी तो घेऊन जातो. पहिली गोष्ट म्हणजे त्याचे कर्म, दुसरी म्हणजे त्याची आठवण आणि तिसरी म्हणजे त्याची जागृती. या 3 गोष्टी मनुष्य मेल्यानंतर सुद्धा त्याच्या बरोबर घेऊन जात असतो. एखादा चांगला मनुष्य मेल्यानंतर आपण असे नेहमी म्हणतो की हा तर खूप चांगला होता, याने कधीच कोणाला त्रास दिला नाही, कधीच कोणाला फसवलं नाही, तरी सुद्धा देवाने या मनुष्याला लवकर बोलावून का घेतले आहे. पण मित्रांनो, तुम्ही कथांमध्ये, ग्रंथांमध्ये ऐकलं असेलच की जेव्हा ऋषीमुनी कुठल्या देवांवर किंवा अप्सरांवर क्रोधित व्हायचे, तेव्हा या पृथ्वीवर जन्म घेण्याचा श्राप ते द्यायचे आणि ज्याला कोणाला हा श्राप मिळायचा तो भीतीने थरथरायचा. तो जो कोणी असेल तो ऋषी मुनींची क्षमा मागायचा, त्यांची विनंती करायचा, त्यांच्या पाया पडायचा की हे महात्मा, मला इतका मोठा श्राप तुम्ही देऊ नका, मला इतका कठीण दंड सुद्धा तुम्ही देऊ नका. हे मृत्यूलोक या पूर्ण ब्रह्मांडात सर्वात चांगली जागा नाही किंवा सर्वात वाईटही जागा नाही. हे मृत्यूलोक अशी भयानक जागा आहे जिथे दंड भोगण्यासाठी देवांना किंवा अप्सरांना पाठवले जात असते. या मृत्यूलोकामध्ये प्राणी जन्म घेऊन त्यांच्या कर्माचे फळ भोगत असतात आणि पुढच्या जन्मासाठी पुन्हा नवीन कर्म चांगले करत असतात, ज्याचे फळ त्यांना यमलोकात आणि पुढच्या जन्मात मिळत असतात. त्यामुळे सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याच्या शरीराला श्रेष्ठ मानले जाते, कारण मनुष्याच्या शरीराला मोक्षाचे द्वार म्हटले गेले आहे. पूर्ण सृष्टीमध्ये मनुष्याचं शरीर एक असा शरीर आहे जो चांगले कर्म करून सुद्धा ज्याद्वारे मोक्ष प्राप्ती केली जाऊ शकते. आणि मोक्षाने प्राप्ती कशी होणार, तर मोक्ष प्राप्त करण्यासाठी तुम्हाला या जगाचं पालन करावं लागतं, ज्याचा कधीच अंत नाही, ज्यामध्ये हा पूर्ण ब्रह्मांड समावलेला आहे. अशा श्रीहरी विष्णूची भक्ती करून, भगवान श्रीकृष्णांची भक्ती करून, स्वामी महाराजांची भक्ती करून आपण मोक्ष प्राप्ती करू शकतो. त्यांचं नामस्मरण करून, भजन कीर्तन करून आपण मोक्षाची प्राप्ती करू शकतो. हे स्वामी माऊली खूप कृपाळू आहेत. त्यांच्या शरीरात जो कोणी जातो तो या जन्म मृत्यूच्या चक्रामधून मुक्त होतो आणि अशा मनुष्याला या पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. त्यामुळे जर मनुष्याला मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर देवाची भक्ती करून, दान धर्म करून, पुण्य प्राप्त करून मोक्ष प्राप्त केलं जाऊ शकतं. तर मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. 84 लक्ष योनीमधून सारखा प्रवास करावा लागेल, पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल आणि पुन्हा पुन्हा त्याचा मृत्यू होतच राहील. याला जन्म घ्यावा लागेल, पुन्हा पुन्हा मृत्यू होईल, असं चक्र कायमस्वरूपी चालूच राहणार. जन्माला आल्यावर त्याच्या कर्माची फळं त्याला भोगावीच लागणार. अनेक राज संकट त्याला सहन करावी लागणार, कारण हे पृथ्वीलोक कर्मभूमी आहे. प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला पुढचा प्रवास करायचा असतो. मित्रांनो, आपण जेव्हा या पृथ्वी लोकांवर जन्म घेतो तेव्हा या पृथ्वी लोकांवरची माया आपल्याला तिच्याकडे आकर्षित करते आणि माणूस इथेच चुकतो. आपण या जगावर येथील माणसांवर प्रेम करू लागतो. जेव्हा कधी आपला माणूस आपल्याला सोडून निघून जातो तेव्हा आपल्याला खूप दुःख होते. गरुड पुराणात वर्णन मिळतो की ज्याचा मृत्यू होतो त्याचा आत्मा मृत शरीराला सोडून यमलोकात पोहोचतो. त्यांच्यासाठी देवदूत येतात, परंतु जर कोणी पापी मनुष्य असेल, ज्याने पृथ्वीवर खूपच पाप केले आहे, त्याने अन्य लोकांना खूप त्रास दिले आहे, दुःख दिले आहे, तर पुढच्या जन्मात त्याला जास्त आयुष्य दिले जाते, कारण जेणेकरून तो त्यांच्या पापाचे फळ त्याचे पूर्ण आयुष्यात बघू शकेल. खूप अशी लोक असतात जी त्यांच्या आयुष्यापेक्षाही जास्त आयुष्य जगतात. त्यांचं शरीर पूर्ण सुकून जाते, शरीरामध्ये फक्त हाडांचा सापळा असतो.
घरातील माणसे सुद्धा त्यांची साथ देत नाही, कोणी त्यांना पाहण्यासाठी सुद्धा येत नाही. अंथरुणात पडूनच त्यांचा मलमूत्र त्याग करत असतात. उठता येत नाही, शरीर काम करता येत नाही, अशी अस्वस्थ अवस्था होते. कारण की हे त्यांच्या कर्माचे फळ आहेत. तुम्ही चांगले कर्म करा आणि भगवंताचे लाडके बना. मित्रांनो, जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज यांना मानत असाल, त्यांची भक्ती करत असाल, तर कृपया कमेंट बॉक्स मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा संदेश आपल्या कमीत कमी 2 जणांना, आपल्या मित्रांना, आप्तजनांना तुम्ही शेअर करायला विसरू नका. सतत चांगले कर्म करत राहा. आपले स्वप्न पूर्ण करा. आपल्या ध्येयासाठी तुम्ही जगा. आपली स्वप्न पूर्ण करा. भगवंताचे नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.